नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय 15 ऑगस्टपासून लागू। 12 ऑगस्ट बुधवार। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर बघा, पहिली आणि सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण विधेयक 2026ला मंजुरी दिली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे आता राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमला राष्ट्रगीत जन गण मन प्रमाणेच समान कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे। संसदेने गेल्या महिन्यात राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण कायदा 1971 मध्ये सुधारणा करणारे हे महत्त्वपूर्ण विधेयक बहुमताने मंजूर केले होते। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले असून संपूर्ण देशात हा नियम लागू झाला आहे। नवीन कायद्यानुसार वंदे मातरमचे गायन रोखणे किंवा गायन चालू असताना त्यात अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंत्रालय परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। शनिवारी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण होणार आहे। या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनाच्या सर्व खिडक्यांची तावदाने बंद करण्याचे फर्मान सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व विभाग प्रमुखांना सोडले आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यालयीन वेळ संपल्यानंतर मंत्रालय तसेच नवीन प्रशासकीय भवनातील सर्व खिडक्यांची तावदाने बंद करण्यात यावीत। कार्यालये बंद करण्यापूर्वी प्रत्येक विभागाची तपासणी करून घ्यावी। घातपाताच्या दृष्टीने कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह बाब आढळल्यास तात्काळ सुरक्षा यंत्रणांना माहिती द्यावी, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे। कार्यालये बंद करताना या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या मते अशा प्रकारचे परिपत्रक पहिल्यांदाच काढण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। ऑगस्ट महिना सुरू होऊन आता 12 दिवस झाले आहेत, पण लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची कोणतीही अपडेट समोर आलेली नाही। जुलै महिन्याचे 1500 रुपये खात्यात कधी जमा होणार याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिला उत्सुकतेने वाट पाहत आहेत, पण महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। पण खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 8 दिवसात महिलांच्या खात्यांवर जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होतील। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्य सरकारने मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आले आहे। राज्यात मराठा आरक्षण कक्षावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली। या बैठकीत सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली आहे। आता मराठा आरक्षण कक्षासाठी विधी सचिव ऐवजी अवर सचिव पदाची निर्मिती केली जाणार आहे। मराठा कुणबी दाखल रद्द होत असल्याची तक्रार मनोज जरांगे पाटील यांनी करत थेट सरकारला इशारा दिला होता। त्याबाबत देखील सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। मराठा कुणबी नोंदी जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द होऊ नयेत यासाठी मराठा आरक्षण कक्ष काम करणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्य शासनाने राज्याच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि प्रशासकीय पातळीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत तब्बल 8 धडक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रांक शुल्कात थेट 100% सवलत देण्याची अभूतपूर्व घोषणा करण्यात आली आहे. आगामी काळातील राज्याची ऊर्जेची गरज आणि ग्रामीण भागाचा विकास लक्षात घेऊन हे निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तर बघा, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतील सर्वात मोठा आणि क्रांतिकारी निर्णय. हा निर्णय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात पूर्ण माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या कंपन्यांचे समूह किंवा विशेष वहन यंत्रणा यांच्यात होणाऱ्या अंतर्गत जमीन हस्तांतराच्या व्यवहारावर आता कोणतेही मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय महसूल विभागामार्फत या प्रकल्पांसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनींच्या हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रकल्पांचा सुरुवातीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. त्यानंतरचा राज्य मंत्रिमंडळातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय. ग्रामीण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देताना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी भूसंपादन कायद्यात बदल करण्यात आले आहेत. भूसंपादनाचा मोबदला देण्यास शासकीय पातळीवर विलंब झाल्यास संबंधित जमीनधारकास मिळणाऱ्या व्याजाच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी कायद्याच्या कलम 72 मध्ये आवश्यक ते बदल करण्यात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून यामुळे शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण आणि योग्य मोबदला वेळेत मिळणे सुलभ होईल. त्यानंतरचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय. राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचा पुनर्रचना आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार कृषी संचालक व संचालकांसह अनेक नवीन पदांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे कृषी प्रशासनाला अधिक कार्यक्षम बनवता येईल. दुसरीकडे तरुण पिढीला रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित खाजगी कौशल्य विद्यापीठांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आणि नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता नवीन अभ्यासक्रमांसह स्वतंत्र समाजकार्य विद्याशाखा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी विकास निगमद्वारे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना जलद न्याय मिळावा यासाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे अतिरिक्त सत्र न्यायालय आणि सहकारी वकील कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर बघा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय हे केवळ उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रापुरते मर्यादित नसून त्यामध्ये शेती, शिक्षण, सहकार आणि न्यायव्यवस्थेचा समतोल राखण्यात आला आहे. विशेषतः नवीकरणीय ऊर्जेला दिलेली करमाफी राज्याला पर्यावरणपूर्वक विकासाकडे नेणारी ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या धडक निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय कामांना वेग येईल आणि थेट तळागाळातील नागरिकांना याचा मोठा लाभ मिळेल असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग. वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये समाजकार्य अशी स्वतंत्र विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी सुरू करता येणार. तसेच समाजकार्य विद्यालयांमध्येही कायम विनाअनुदानित तत्वावर नवीन अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी सुरू करता येणार. भेटूया पुन्हा अशाच माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.